नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर घडलेल्या होर्डिंग्स बॅनर अपघातामुळे अनेक निर्दोष निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहे. अतिशय दुर्दैवी आणि खेदाची, अंगावर शहारा आणणारी ही घटना आहे. अशाच लहान मोठ्या शहरांतही बॅनर्स होर्डिंग्समुळे अनेक घटना घडत असतात. मात्र या निमित्ताने हाही प्रश्न उपस्थित होतो की सोशल मीडियाच्या जगात बॅनर लावला तरच आपल्या शुभेच्छा जाहिराती इतरांपर्यंत पोहोचतात का? आणि होर्डिंग्स आणि बॅनर हाच मुद्दा घेऊन आज मी आपल्यासमोर होर्डिंग्स बॅनरवर लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजची ही कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ऐकूया मित्रांनो, आजच्या कवितेचे आपले शीर्षक आहे फलकबाजी म्हणजेच होर्डिंग्स. लहान मोठ्या सर्वच शहरांत होर्डिंग्स फलकाच्या जशा स्पर्धाच लागलेल्या असतात. नेता असो की अभिनेता, दादा असो की कार्यकर्ता, की अनेक कंपन्यांच्या झळकतात सर्वांच्या जाहिराती आणि शुभेच्छा. होर्डिंग्स असतो सगळ्यांचा एक प्रकारचा आरसाच. त्यावर सर्वांचे चेहरे हसरे दिसतात, पण मोठ्या मोठ्या होर्डिंग्समुळे श्वास गुदमरतो शहरांचा. काही ठिकाणी तर अडथळाही निर्माण होतो रहदारीला, पण होर्डिंग्स तरीही बिनधास्त लावले जातात. व्यावसायिकांची दुकानेही होर्डिंग्समुळे झाकले जातात आणि परिणामी त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. पण तरीही होर्डिंग्स फलक मात्र दिमाखात उभे असतात. कधीकधी तर आपल्या शुभेच्छा जाहिरातीमुळे, फलकामुळे एखादा अपघात होऊन एखाद्याच्या जीवावर तर बितणार नाही ना, हाही विचार करायला हवा. भविष्यात हे टाळायचे असल्यास शुभेच्छा आणि स्वागताच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. बॅनरच्याच खर्चात किंवा होर्डिंगच्या ऐवजी फळांचे, फुलांचे रोपे, पुस्तके वाटप करून फुलांचा सुगंधाने वातावरण दरवळेल तर पुस्तकांच्या सुगंधाने विचारांत दरवळ येईल आणि पर्यावरणालाही मदत होईल. विचारांचेही परिवर्तन होईल. यामुळे भविष्यात आपल्याला एक चांगली पिढी तर तयार झालेली दिसेलच, पण बॅनरपासून होणाऱ्या समस्यांपासूनही मुक्ती मिळेल. जसे बॅनर फाटल्याने किंवा अर्धवट कोसळल्याने, प्रतिष्ठित व्यक्तींचा फोटो रस्त्यावर आल्याने कधीकधी सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याशिवाय प्लॅस्टिक विल्हेवाटीचीही समस्या निर्माण होते. तरी मित्रांनो, होर्डिंग्सऐवजी शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर करून बॅनरबाजीचे, होर्डिंगचे गुलाम होण्यापासून स्वतःला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि भविष्यात होणारे दुर्दैवी अपघात टाळले पाहिजे. तर मित्रांनो, आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा. धन्यवाद.